हाय फ्रेंड्स, बघा आपण साईडला माप दिलं आहे त्याचनुसार आपण कटिंग करणार आहोत। बघा साहित्य तुम्हाला खाली दिसतच आहे आपल्याला काय काय लागणार आहे। हा अस्तरचा कपडा आहे 80 सेंटीमीटरचा, तोच आपण असा 4 पदर करून घेतलेला आहे असा व्यवस्थित। बघा मी तुम्हाला दाखवते कसं केलेलं आहे मी ते। एका साईडचा कपडा घेतलेला आहे बाहीसाठी आणि हे बघा छातीचा आपला चौथा भाग आहे आणि ही आपली उंची आहे। बघा मी उंची मोजून घेते। इथं उंची बघा आपली मी 10.5 उंची घेत आहे आता। इथं 10 आहे तर म्हणजे कारण आपल्याला खालच्या शिलाईसाठी आणि वरच्या शिलाईसाठी लागणार आहे। आणि जी मी अशी बघा या साईडला पण आपण 10.5 घेतलेला आहे आणि इथं खाली 3 इंच घेतलेला आहे आणि इथं बघा आपण 1.5 इंच घेतलेला आहे। आणि जो असा आपण आडवा भाग घेतलेला आहे फ्रेंड्स, तो आपण छातीचा चौथा भाग काढलेला आहे आपण मोजून। म्हणजे 33चा जो चौथा भाग येतो ना, तोच काढून मी तो व्यवस्थित आखलेला आहे चौथा भाग। बघा फ्रेंड्स, आखून असा मध्यभागी मी असा एक पॉइंट दिलेला आहे मी। बघा तसंच आपण इथं आपल्या बाहीची जी फिटिंग आहे ती आणि तसंच आपण म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी। असा आपण तिरपा भाग करून मी हा भाग आता कट करून घेते। बघा फ्रेंड्स, आपली बाही अशी कंप्लीट झालेली आहे। आपण आता मागचा आणि पुढचा असा दोन्ही भाग आपण कट करून घेऊ। आता ही बाही उचलून साईडला ठेवते मी। बघा रात्रीचा वेळ आहे, यावेळेस मी आता व्हिडिओ बनवत आहे। आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तसंच माझ्या मुलाचे 10वीचे पेपर चालू आहे आणि माझ्याकडे वेळ असा थोडा कमी उरतोय व्हिडिओसाठी, तर मग म्हणून मी आता ह्यावेळेस व्हिडिओ बनवत आहे। बघा फ्रेंड्स, आता मी काय करत आहे बघा, आता इथं आपला छातीचा चौथा भाग आपल्याला काढून घेणं आहे। बघा मी इथं 33चा चौथा भाग म्हणजे किती 8.25 असा भाग आपला काढून घेत आहे मी इथं। बघा फ्रेंड्स, तसंच मी आता उंची पण मोजून घेत आहे। उंची बघा मी किती घेत आहे इथं 15.5 म्हणजे पावणे 16 ही आपली उंची येत आहे मी इथं। बघा फ्रेंड्स, पावणे 16वर मी एक असा आखून घेतलेला आहे। दोन्ही साईडला असा आखून घेते मी। बघा मी असा आखलेला आहे आणि ही रेष अशी मी ओढून घेणार आहे आता। आणि इथं 2.5 इंचाला एक पॉइंट देणार आहे आणि ह्या साईडला पण 2.5 इंचाला पॉइंट देणार आहे। बघा फ्रेंड्स, मी फोटकची तुम्हाला अशी कटिंग सांगणार आहे की तुम्ही कधीच नाही चुकणार, म्हणजे चुकून पण नाही चुकणार अशी कटिंग आहे ही। तर तुम्ही ट्राय करा। बघा वरून मी 1 इंच घेतलं, इथं 3.5 इंच घेतलं आणि बघा हा 3.5 इंच आहे आणि परत हा 1 इंच तुम्हाला दाखवते मी, हा 1 इंच आहे। बघा हे लक्षात ठेवा, ही क्रॉसपट्टी ही लक्षात ठेवा। छोटे छोटे मापं असतात पण हे खूप महत्त्वाचे असतात। इथं 1.5 इंच बघा, इथं 1.5 इंच आणि इथं बघा 10 इंचाला एक पॉइंट देणं आहे आपल्याला इथं। म्हणजे मापं थोडे वेगळे आहे पण तुम्ही लक्षात ठेवा, मी म्हणजे खूप अभ्यास केलेला आहे यांचा, म्हणूनच मी तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आणून दाखवते। बघा फ्रेंड्स, म्हणजे चुकूनही चुकणार नाही एवढी गॅरंटी घेऊन सांगते मी की असा हा माप आहे। आणि बघा इथं असा राऊंड करून घेणं आहे आपण। 10 इंचावर एक पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटच्या बाजूला आपण सगळीकडून राऊंड करून घेतलं आणि अशी मग बघा त्या 1.5 इंचाच्या मध्य काढायचा आपल्याला आणि त्या दोन्हीच्या मध्यातून आपल्याला अशी एक रेष ओढून घेणं आहे। बघा असंच बघा फ्रेंड्स, आता आपण हा भाग आपला तयार झालेला आहे इथं। आता बघा मी समोरचा भाग तुम्हाला सांगते। बघा इथं 2 इंच आणि इथं 5 इंच म्हणजे 5.1 घेतलेलं आहे मी थोडंसं असं। इथं पण 5 पॉईंट थोडंसं म्हणजे किंचित 5 पेक्षा एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी इथं। उंची बघा 5.5ची उंची घेणं आहे आपल्याला, तशी उंची मोजून घेतली मी। ह्या साईडला पण 5.5ची उंची घेत आहे असं व्यवस्थित आपलं। बघा फ्रेंड्स, मी म्हणजे छातीचा चौथा घेर काढून बघा इथं 1 इंच आणि 1.5 इंच असे मी 2 भाग आखून घेतलेले आहे। तुम्हाला माहिती आहे मी समोरचा आणि पुढचा हे दोन्ही भाग सोबत काढते म्हणजे आपले 4ही भाग आखून आहे। इथं 3 इंचाच्या वरी आपण आकार दिलेला भाग आलाच नाही पाहिजे, हे तुम्हाला मी नेहमीच सांगत असते अशी। बघा फ्रेंड, तसंच हा गळ्याचा भाग आहे। आता बघा आपला गळा आपल्याला 6च पाहिजे पण 1/2 इंच आपण वरच्या शिलाईसाठी ठेवू।
बघा मी आता तुम्हाला दाखवते की आपण वरच्या शिलाईसाठी थोडा ठेवणार आहे. बघा हा भाग तसंच 6 इंचाचाच आहे माझा. गळ्याची उंची आहे ती, म्हणजे पूर्ण राऊंड जर मोजला तर आपण 8 इंचाचा येतो. तसंच मी म्हणूनच 2 इंच सोडून 6 इंचाची उंची घेतलेली आहे. बघा फ्रेंड्स, तसा मी व्यवस्थित इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. आणि ह्या दोघाचा जो निम्मा भाग येतो ना, बघा ह्या दोघांचा जो निम्मे भाग येतो ना, तोच निम्मा भाग मी इथं आखून घेतलेला आहे. आणि त्याबरोबर आपण जो गोल दिलेला आहे ना, तिथं आपल्याला अशी रेष करून घेणं आहे. आणि ह्या साईडला पण अशी एक आपण अशीच रेष करून घेऊ. आणि बघा फ्रेंड्स, इथून 2 इंचावर एक पॉईंट दिला आपण. आणि हे पण अशी रेष अशी तिरपी करून घेऊ. बघा आता मी सर्वीकडून व्यवस्थित असे पॉईंट, तो जो 10चा पॉईंट होता त्याच्या आजूबाजूला एक गोल केलं आणि त्याच्या आजूबाजूला मी असं व्यवस्थित रेषा करून घेतल्या, म्हणजे सर्वीकडून एकसारख्या. आणि बघा आपला जो टक्स आहे तो कसा बसणार आहे हे तुम्ही हा ब्लाऊज शिवसाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती व्यवस्थित अशी हे बसलेली आहे आपली. म्हणजे फिटिंग पण तशी एकदम व्यवस्थित बसते आणि एकदम आकार व्यवस्थित बसतो आपला. बघा आता मी दोन्ही भाग मागं पुढं करून घेणार आहे. बघा मी साईडचा जो भाग आहे तो छाटून घेते मी आता. मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आता मला वेगळं करणं आहे, म्हणून मी हे भाग कट करून घेतलेले आहे आता. बघा फ्रेंड्स, हे भाग मी आता दोन्ही साईडचे भाग वेगवेगळे करून घेत आहे. बघा बॅक साईडचा भाग मी वेगळा ठेवते आता आणि आपण फ्रंट साईडच्याच भागाला कट करू आता. बघा हा व्यवस्थित ठेवून घेऊ पहिल्यांदा, म्हणजे मागं पुढं झाला की मग काय होते कटिंगमध्ये फरक पडतो आपला. आणि हा बॅक साईडचा भाग आहे तो आपण नंतर कट करू. बघा आता मी पहिल्यांदा बगल कट करून घेते. बघा अशी व्यवस्थित बगल कट करून घेत आहे मी. आणि जो आपला गळ्याचा भाग आहे तो पण असा व्यवस्थित कट करून घेणं आहे आपल्याला. बघा थोडंफार मागं पुढं झालं ते पण आपण व्यवस्थित कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, आता हे आपला भाग कट झाला. आता बघा ही क्रॉस पट्टी आहे आपली. ह्या क्रॉस पट्टीला असं जसं आहे तसं कट करून घेणं आहे आपल्याला. आणि आता ही अर्धा इंचानं आपल्याला वाढवणं आहे. तर खाली आपल्याकडं कपडा एक्स्ट्रा आहे तर त्याच्यातूनच आपण कट करून घेऊ. कसं होतं आहे, आपण आणखी ती दुसरीकडं ठेवा आणि हे करा, त्याच्यापेक्षा आपल्याकडे इथंच कापड आहे तर कट करताना आपण व्यवस्थित ही कट करून घेतलेली आहे. बघा फ्रेंड्स, तसंच तुम्ही आखू शकता, म्हणजे परत परत तुम्हाला पण झंझट होणार नाही. इथं बघा मी छोटे छोटे कट मारून घेते प्रत्येक जागेला आता. आणि याचा 2 तुकडा करून टाकते, म्हणजे दोन्ही साईडचे 2 भाग तयार झाले. आता समोरचा भाग आपला बघा फ्रेंड्स, या साईडला पण मी छोटे छोटे कट मारून घेते, म्हणजे दोन्ही भागाला असे सारखे निशाण पडतात. मग आपल्याला दोन्ही भाग आपले हे सारखे राहतात. आता बघा ही क्रॉस पट्टी आणि पुढचे भाग आपले तयार झालेले आहे ते मी बाजूला ठेवते. आता जो मागचा भाग आहे आपला, तो मागचा भाग घेते आणि मागचा भाग मी आखून घेते. बघा व्यवस्थित असा मी माप टाकून घेतलेला आहे. आणि आता हा भाग कसा आहे, आपल्याला अर्धा इंचानं कमी करायचा असतो. बघा ही आपली जुना पॉईंट आहे आपला तो, त्याच्यापेक्षा मी अर्धा इंचानं इथं कमी करत आहे. बघा उंची बघा मी 15.5 घेतली होती, तर आता उंची बघा मी किती घेत आहे, 15.25 घेत आहे. 15.25 उंची घेत आहे मी, म्हणजे कारण आपल्याला अर्धा इंचानं इथं बॅक साईडला उंची कमी करत असते मी प्रत्येकच मापाला, हे तुम्हाला माहीतच आहे. बघा फ्रेंड्स, मी असं कट करून घेतलं आहे. आणि आता आपण बॅक साईडचा जो गळ्याचा आकार आहे ना तो आखून घेऊ. बघा 4ची 4.5 घेत आहे मी. आपल्या 4ची आपली हे आहे आता इथं, तुम्हाला माहीत आहे 4ची आपल्या गळ्याची पट्टी आहे, तर आपण 4.5 मोजून घेत आहोत इथं. बघा 2 इंचावर मी खालून आकार दिलेला आहे, तसंच असं चौकोन बनवून घेते मी. कारण आपल्याला गळ्याला जो आकार द्यायचा आहे ना तो आपण गळ्याला आकार देऊन देऊ मग नंतर. बघा फ्रेंड्स, असं मी मोजून घेतलेलं आहे. बघा असं 3.5 पेक्षा एक्स्ट्रा आहे हा भाग, म्हणजे तसंच हा भाग मी आकार आखून घेतलेला आहे. आणि तुम्हाला लागतो तसा गळा तुम्ही आखू शकता. असं काही नाही की तुम्ही असाच गळा आका म्हणून.
मला जसं कस्टमरांनी सांगितलं तसंच मी आखून घेतलेलं आहे. तुम्हाला जसा लागतो तसा तुम्ही आखून घ्या, म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल ते. बघा फ्रेंड्स, आणि आवडत असेल तर हा पण आकार तुम्ही आखू शकता गळ्यासाठी. मी खूप फैलवला नाही आहे हा भाग, कारण समोरच्या म्हणजे मापाचा जो आहे तो आपला माप आहे तो छोटा आहे, म्हणजे जास्त तब्येत नाही आहे समोरच्या, म्हणजे आपला जो कस्टमर आहे ना त्यांना तब्येत कमी आहे, म्हणून आपण हा भाग थोडा आकार कमीच घेतलेला आहे गळ्याचा, जास्त फैलवला नाही आहे. बघा फ्रेंड्स, तसंच मी असं बरोबर हा गळा पण आखून घेतलेला आहे. बघा तुम्ही आता हा भाग कसा दिसतो गळा. बघा फ्रेंड्स, आपली पूर्ण कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता ही कटिंग काय करणार आहे मी, आपल्या साडीचा जो कापड आहे आपल्याकडं त्या साडीच्या कपड्यावर ठेवून घेते आणि सगळे मापं असे ठेवून घेते आणि आखून घेते आता सगळे मापं. आता हा साडीचा कपडा आहे, असा व्यवस्थित ठेवला. बघा हा बाहीचा भाग आहे, बाहीचा भाग मी कट केलेला आहे. फ्रेंड्स, पटकन आता माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा मी पूर्ण व्हिडिओ असताना तुम्हाला कधीच म्हणत नसते की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणून आता म्हणजे कसं की आपला डिस्टर्ब नको व्हायला आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणून आता तुम्ही विसरल्या जरी असाल ना तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. माझा टार्गेट खूप मागं आहे, मला वाटत नाही की मी कंप्लीट करू शकते, तरी पण तुम्ही मला सपोर्ट करा, म्हणजे आपला मराठी माणूस समोर गेला पाहिजे आणि मी ना पटकन माझा टार्गेट कंप्लीट केला पाहिजे. बघा फ्रेंड्स, आता जो साईडचा भाग आहे तो पण मी असा कट करून घेत आहे आणि क्रॉसपट्टीसाठी खाली थोडीशी जागा आहे, तिथं मी क्रॉसपट्टी ठेवून तो पण भाग मी कट करून घेणार आहे. बघा आता सगळेच आपले माप निघालेले आहे व्यवस्थित. बघा इथं क्रॉसपट्टी निघून जाईल आपली आता. बघा फॅन चालू असल्यामुळं थोडे भाग उडत आहे. बघा फ्रेंड्स, सगळी कटिंग आता आपली कंप्लीट झालेली आहे. बघा, तुम्हाला जर माझी कटिंग आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सगळे भाग असे व्यवस्थित ठेवून घेणं आहे, तुकडे ताकडे सगळे एका जागेवर ठेवणं आहे आणि असं पूर्ण पॅक करून या भागाला बांधून घेणं आहे. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा सगळा कपडा लागणार आहे आपल्याला. बघा फ्रेंड्स, पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. झाली आपली कटिंग.